हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे पालक पुरी एकदम खुसखुशीत आणि टेस्टी अशी, आणि तेही खूप कमी वेळात. तर रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप न करता एंडपर्यंत जरूर बघा. आणि तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, कारण मी अशा सिंपल रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येते. तर सगळ्यात पहिले आपण जी पालक आहे ती व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि खूप स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तुम्हाला आता जसं माहितीच आहे, पेस्टिसाइड्स या भाज्यांवर फळांवर किती वापरले जातात, त्याच्यामुळं ही व्यवस्थित धुवून अशी चांगल्या प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे. थोडीशी जाड जरी तुम्ही हिला कट करून घेतलं तरीही चालेल, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर गॅसवर कढई ठेवून तेल टाकून ते थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यात आपण टाकणार आहोत ही जी कट केलेली आहे ती पालक. कारण ही जी पालक आहे ती आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता, पण आम्ही इथे ह्या कढईमध्ये ही शिजवून घेत आहे. तर त्याच्यामध्ये जे पाणी आपण टाकणार आहोत तेही आपण पुरीसाठीच यूज करणार आहे. तर त्याचप्रमाणे तुम्ही शिजण्यास तुमची पालक जेवढी असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी टाका. याच्यावर झाकण ठेवून आता ही व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही कुकरमध्ये शिजून घेत असाल तर 2 शिट्ट्यामध्ये ही व्यवस्थित शिजून जाते. आता ही जी आपली पालक आपण शिजायला ठेवलेली आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्ये आपण जे काही करू शकतो. तर ही इथे तुम्ही बघू शकता, आपली जी पालक आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. आणि आता मी इथे घेतलेलं आहे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर हिरवी मिरची मी थोडीशी जास्त घेतलेली आहे, कारण आपण जी पुरी करणार आहोत तर त्याच्यात मी लाल तिखट वगैरे वापरणार नाही आहे, म्हणून इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची. आणि ते सगळं मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. आणि जी आपली शिजलेली पालक आहे तीही आपण मिक्सरमधून बारीक काढून घेणार आहोत. कारण जर आपण अशीच पालक टाकली आणि त्याची पुरी बनवली तर जेव्हा आपण ती पुरी खातो तेव्हा ती पालक मध्ये मध्ये दाताखाली येते, तर त्याची टेस्ट एवढी छान नाही. म्हणून जी आपण पालक आहे तीही या मिश्रणामध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. तर आपण आता यासाठी घेणार आहोत पीठ. तर सगळ्यात पहिले हे घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ. आपण 3 पीठ घेणार आहोत. नंतर हे आहे गव्हाचं पीठ आणि नंतर मी घेणार आहे डाळीचं पीठ. हे 3ही पीठ सेम प्रमाणात इथे आपल्याला घ्यायचे आहेत. आता हे 3ही पीठ घेतल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मग याच्यात आपण टाकणार आहोत थोडासा ओवा, टेस्ट येण्यासाठी थोडासा ओवा टाकायचा आहे. आणि नंतर टाकायचं आहे मीठ टेस्टनुसार, आणि आपले पीठ जे आहे त्याच्यानुसार मीठ. आणि नंतर ही टाकलेली आहे हळद. आणि नंतर जे आपण मिश्रण मिक्सरमधून काढलेलं आहे ते सगळं या पिठामध्ये टाकायचं आहे. तर या पीठ आपण जेव्हा मळतो त्याच्यात एक्स्ट्रा पाणी टाकायची गरजही पडणार नाही, कारण ही पालक पुरी आहे. मग आपण हे मिश्रण जेव्हा टाकतो तेव्हा थोडंसं पिठालाही पाणी सुटतं. तर त्याच्यामुळे पाणी टाकून आणखी ते पीठ कणिक पातळ करण्यापेक्षा जेवढं या आपलं जे मिश्रण आहे त्याच्यात जेवढं पीठ बसेल तेवढंच तुम्ही घ्या. एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकून याला मळून घेऊ नका, त्याच्यामुळे टेस्टही बिघडेल आणि जे आपलं कणिक तयार होणार आहे तीही व्यवस्थित होणार नाही. तर हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून जो आपला उंडा आहे तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जसं मी आता मळत आहे तशा प्रकारे तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. आणि आता हे आपलं पुऱ्यांचं पीठ रेडी आहे. तर आता तुम्ही थोड्या वेळही त्याला तसं ठेवू शकता किंवा लगेचही पुऱ्या बनवू शकता. तर आता पीठ लावून व्यवस्थित पुऱ्या या बनवून घ्यायच्या आहेत. तर पुऱ्या ज्या आहेत तर काही लोकांच्या त्या व्यवस्थित फुगत नाही, तर त्याच्या बरेचसे प्रॉब्लेमही असतात. तर पुरी खूप पातळ लाटायची नाही आहे, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. आणि तेल खूप म्हणजे व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. आणि जेव्हा पुरी आपण तळत असतो तेव्हा कमी गॅसवर ही पुरी तळायची नाही आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आणि थोड्याशा म्हणजे मीडियमपेक्षा जास्त आचेवरच आपली जी पुरी आहे ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर त्याच्यामुळे पुरीला जे तेल आहे तेही जास्त ती पुरी ऑब्झर्व करत नाही. तुम्ही याला दह्यासोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.